धाराशिवच्या कलेक्टर ऑफिसमध्ये समोर शेतकरी आणि पोलिसाची जी बाचाबाची झाली, हमरीतुमरी झाली, का झाली, कशासाठी झाली, त्याचीच माहिती देण्यासाठी मी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ. मित्रांनो, जो आंदोलनकर्ता आहे त्यांचं नाव आहे अमोल जाधव. गावाचं नाव आहे कारी, बार्शी, जिल्हा सोलापूर या ठिकाणचा रहिवासी. पण धाराशिवमध्ये काय गेले तर त्यांची जी क्षेत्र आहे ते सीमेवर आहे आणि त्यांचे डॉक्युमेंट पुरावा जर पाहिला आपण तर धाराशिवमध्ये आहे. आणि हे धाराशिवमध्ये आंदोलन का केलं, कशासाठी केलं, तर ह्याची माहिती अशी आहे. आता सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि हा पाऊस ना भूतो ना भविष्य आपल्या भागामध्ये झाला. त्याच्यामध्ये सोलापूर आणि धाराशिवला प्रचंड मोठा एक फटका बसलेला आहे. आणि हा फटका बसल्यानंतर अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. ते सहजासहजी भरून बी न येण्यासारखं आहे. काही जणांच्या जमिनी वाहून गेलेत, ऊसाच्या शेती वाहून गेलेत, सोयाबीनमध्ये पाणी आहे, पूर्ण नाश झालेला आहे आणि इतरही पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आणि नदीच्या पट्ट्यामध्ये अतिशय मोठ्या सुपीक भागातली जमीन सुद्धा अशी धुवून गेलेली आहे. मित्रांनो, हे जात असताना अचानक पूर आल्यामुळं लोकांनी जीव वाचवण्यासाठी आपलं घर सोडून अंगाच्या कपड्यासकट एवढ्याच गोष्टी घेऊन आपला जीव वाचवण्यासाठी उंच ठिकाणी मंदिर असतील, शाळा असतील, शासकीय कार्यालय या ठिकाणी, नातेवाईकांकडे या ठिकाणी आधार घेतला. आज त्या माणसांना काय सुविधा आहे का? त्यांना काय अन्न, वस्त्र, निवारा, त्यांची जेवणाची सोय काय आहे का? का तर त्यांच्या घरातलं जे होतं ते पाण्याबरोबर वाहून गेले आणि पाण्यात आहे. त्यांना झोपण्यासाठी जे साहित्य लागतं ते आहे का? अंगावर परिधान करण्यासाठी कपडे आहेत का? तर त्याचं उत्तर आहे नाही. त्यांना व्यवस्थित जेवण सुद्धा नाही मित्रांनो. मग हे आणि त्या पुरामध्ये शेतकऱ्यासोबत जे आपण दुय्यम म्हणून व्यवसाय केला जातो तो पशुधन आहे. आणि हे पशुधन अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आणि हे पशुधन पाण्याबरोबर वाहून गेलेले आहेत. काही दावे बांधल्यामुळं तिथंच मरलेले आहेत. तर ह्याचा प्रचंड मोठा एक वाद सुटलेला आहे. का तर पाण्याबरोबर वाहून गेले ते नाल्याला, बॅरिकेडला, पुलाला, सकल भागामध्ये असे थांबलेले आहेत. भयानक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वास आहे. 1 किलोमीटर पर्यंत त्याची दुर्गंधी सुटली, एवढा परिणाम झालेला आहे मित्रांनो त्या परिसरामध्ये. त्याची विल्हेवाट त्याचे का तर तिथं मशिनी सुद्धा जात नाहीत, पाणी असल्यामुळं काढता येत नाही, त्याची विल्हेवाट लावता येत नाही. गावामध्ये पाणी आल्यामुळं डीपी लाईटी वाहून गेले, त्या तारा वाहून गेले, त्याच्यामुळं गावातली वीज सुविधा अपुरी पडत आहे, पूर्णपणे ढासळलेलं आहे नियोजन. आणि आज तरीही पाऊस थांबत नाही मित्रांनो. ज्या सरकारने हे ज्या उपाययोजना करायच्या असतात लोकांना, प्राथमिक अन्न, वस्त्र, निवारा, आता त्याच्यामध्ये अजून एक प्रश्न आहे, शाळा आहे. शाळेचा जर विचार केला तर शाळा ठप्प झालेली आहे. त्या मुलांच्या पुस्तकांची, वह्यांची, बॅगांची, त्यांच्या कॉम्प्युटरची, लॅपटॉपची काय अवस्था आहे तर ते पाण्यात आहे. पाण्याबरोबर काही ठिकाणी वाहून गेलेले आहेत. शाळेमध्ये सुद्धा काही ठिकाणी पाणी आपणाला पाहायला मिळतंय. ह्या मुलांचं नुकसान झालेलं आहे. राज्यसेवेची जी MPSC परीक्षा असते तिचा कालखंड वाढवलेला आहे. का तर त्या भागातील काही विद्यार्थी असू शकतात या परीक्षेला ते वंचित राहू नये, त्यांचे डॉक्युमेंट हरवलेत, हे जे गारण गाण्यासाठी त्यांनी आंदोलन केलेलं आहे. का तर ह्याच्यावर तुम्ही उपाययोजना काढू शकता. तुम्ही कलेक्टर आहे. कलेक्टर म्हणजे 1857च्या उठाव झाल्यानंतर ब्रिटिशांना फार मोठा तडाखा मिळाला होता. आणि ह्या तडाख्यातनं वाचवण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं आपला प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक दूत असावा आणि तो विश्वासून आपली पुऱ्या जिल्ह्याची माहिती देणार असा तो दूत म्हणजे आजचा कलेक्टर आहेत. आणि हा कलेक्टर प्रशासन IS म्हणून तिथं नेमणूक केली आहे. आज नाही, ब्रिटिशांनी 1857च्या उठावानंतर केलेली आहे. आणि आजचे कलेक्टर जर पाहिले तर त्या कलेक्टर धाराशिवमध्ये तुळजापूर तालुका आहे. तुळजापूर म्हणजे आई तुळजाभवानीचं मंदिर प्रचंड मोठं आहे तिथं. आणि सध्या नवरत्नाचा दिवस असल्यामुळं तिथं उत्साह मोठ्या प्रमाणात घेतलं जातात. आणि त्या मंदिर समितीवर प्रशासन असल्यामुळं तिथं कलेक्टर त्या समितीचे अध्यक्ष आहेत.
त्यांनी करोडो रुपयाचे तिथं कार्यक्रम घेतलेत मंदिर समितीसाठी. मित्रांनो, तुम्ही विचार करा, धाराशिव आणि सोलापूरमध्ये त्या आई भवानीचे भक्त काय असतील का? त्या लोकांवरती अन्याय झालाय का? आई भवानीचा आशीर्वाद त्यांना मिळला पाहिजे का नाही? त्यांना का तर कोरोनाच्या काळामध्ये एक माणूस मरत होता, इतर घर लावून खात होती. मित्रांनो, ही वस्तुस्थिती आहे. पण आज या घरामध्ये सर्व लोक पळून गेलेत, घर सोडून. घर मेल्यात जमा झालेलं आहे, मृत अवस्थेत घर पडलेलं आहे, एकटं पाण्यात काय वाहून गेले, ते घरांना तडाख गेले, तर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले मित्रांनो. आणि या कलेक्टर साहेब जे कीर्ती पुजारी म्हणून कलेक्टर आहेत, आणि ह्या कलेक्टर साहेबाच्या अध्यक्षतेखाली तिथं कार्यक्रम करोडो रुपयाचे होतात. त्याच्यावर आमचा आक्षेप नाही. पण काळ असा आहे की आपली लोक इथं मरलेत, हजारोच्या संख्येने जनावरांचा जीव गेलेत, लोकांना आज बेवारस झालेत. ज्याची जमीन जागा घर असताना, पैसा संपत्ती असताना सुद्धा एखाद्या भिकाऱ्यासारखं भीक मागत आणण्यासाठी थांबायला लागलेला आहे. मग हे सुविधा तुम्ही देऊ शकत होता. कारण का कोरोनाच्या काळामध्ये पंढरपूर असेल, अनेक मंदिरं जाग्याला थांबवली होती. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांच्या येणाऱ्या पालख्या सुद्धा नियमाटी लागू केल्या होत्या. का तर या महामारी ही राष्ट्रीय आपत्ती म्हणले तरी काय अडचण नाही. पूर परिस्थिती अचानक आलेली मोठी हानी आहे. ह्याच्यावर कलेक्टर साहेब काय करू शकत होते? ते कार्यक्रम रद्द करू शकत होते. आणि असा एकही माणूस उद्रेक झाला नसता. ह्याचा सर्व निधी पूरग्रस्ताकडे वळवलेला आहे. आणि ह्या लोकांना अन्न पाणी, एवढा पूर आला मित्रांनो, सांगायचं म्हणजे एवढा पूर मोठ्या प्रमाणात असून सुद्धा लोकांना पाणी पिता येत नाही. 2 घोट सुद्धा पाण्यात आहे, माणसं पाण्यात उभा राहून सुद्धा त्यांना 2 घोट पिता येत नाही, एवढी शोकांतिका आहे. मग ह्या कलेक्टर साहेबांनी त्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व आहे, हे आपली मुलं आहे, ती आपल्या मुलासारखी तिथल्या जनतेला सांभाळायचं हे कलेक्टरचं काम असतं. आणि ह्या कलेक्टर साहेबांनी तिथं लोकांना पाणी, वीज, आरोग्य सेवा, जेवणाची, झोपण्याची सोय करायची सोय केली पाहिजे होती. तर कलेक्टर साहेबांनी तिथं जाऊन डान्स केला. आणि ह्या डान्सच्या पोटी त्या अमोल जाधवनी निवेदन केलं कलेक्टर ऑफिस धाराशिवला. आणि तिथे एकच जण नाचलेले नाहीत, तर दुसरे सुद्धा उपजिल्हाधिकारी ज्याचे आहेत शोभा जाधव, ते सुद्धा डान्स केला. दोघांनी डान्स केला. हजारो लोक वंचित आहेत, त्यांच्या डोळ्याचा अश्रू कोण पुसणार आहे? तुमचे ह्या 2 पदा ग्रेट आहेत जिल्ह्याच्या लेवलला. जिल्ह्याचा मुखिया म्हणून तुम्हाला कलेक्टर साहेब ओळखलं जातं. अनेक जण म्हणतात कलेक्टर 1 नंबर आहे, तुमच्याबद्दल आम्हाला शंका नाही. पण जो तुम्ही घेतलेला निर्णय हा अतिशय चुकीचा आहे. त्या लोकांना काय वाटत असेल जी पूर परिस्थिती निर्माण झाली, आणि ह्या पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर लोक भीभीत झालेले, ती त्यांची मुलांना एक पुस्तक, एक होई नाही अभ्यासासाठी, एक नोट्स वाचायला नाही, त्यांच्यासाठी आपण सुख सुविधा काय दिली का? सुविधा उपलब्ध करून दिले का? त्याचं उत्तर तुमच्याकडे झिरो आहे. आणि हेच गाराण गाण्यासाठी तो अमोल जाधवांनी धाराशिव कलेक्टर कार्यालयासमोर आंदोलन केलं. आणि कलेक्टरच्या खुर्चीचा त्यांनी निषेध केला. आणि ज्या कलेक्टर साहेबांनी नेमून दिलेल्या जागा आहेत तिथंच ते आंदोलन केलेलं आहे मित्रांनो. आणि ते आंदोलन केल्यानंतर निवेदनाची प्रत देण्यासाठी कलेक्टर साहेबाकडे जात असताना जे पाटील आले, एक कॉन्स्टेबल पाटील आहेत, आणि ह्या पाटीलने त्याला दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. आणि त्या दमदाटी म्हणत होते की काही पत्रकारांना आणि काही आंदोलकाला मारलं पाहिजे आहे. ही कुठली हुकुमशाही? पाटील साहेब, तुमच्या सुद्धा शेतामध्ये पाणी गेलं असतं, तुमची सुद्धा घरची त्या सुविधापासून वंचित झाली असते, तर तुमच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आलं असतं. पण तुम्ही त्या आंदोलनकर्त्यावरती काय आक्रमक भाषा बोलतात ते पाहिल्यानंतर मला 2 गोष्टीची आठवण झाली. गदर पिक्चर मधला सनी देओल आणि भारत आणि पाकिस्तानच्या बाउंड्रीवरती जे झेंड्याला सलामी देतात संध्याकाळी 5:30 वाजता, आणि ते भारत आणि पाकिस्तानचे जवान एकमेकासमोर कसे छातीत ताणून घोषणा देत असतात, तशी तुम्ही त्या आंदोलनकर्त्याच्या समोर तुम्ही घोषणा म्हणजे बोलत होता. म्हणजे एवढा त्या व्यक्तीनं का अन्याय तुमच्यावर केला का? त्याला निवेदनाची प्रत द्यायला अधिकार आहे कलेक्टर साहेबाकडे, तुम्ही देऊ शकत नाही. तुम्ही मारण्याच्या गोष्टी करता. आणि आंदोलनकर्ते भडकले, परत लाठीचार्ज करायचा आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून असे मुलं जेलमध्ये टाकण्याचा तुमचा हेतू होता. पण कुठंतरी आई भवानीचा आशीर्वाद असेल, कारण का हजारो शेतकऱ्यांचा प्रश्न, मुक्या जनावरांचा प्रश्न सोडवण्यासाठी, ह्या धरतीमाचा प्रश्न सोडवण्यासाठी अमोल जाधवासारखा एक
सच्चा प्रामाणिक कार्यकर्ता या ठिकाणी येतो आणि त्याला आई भवानीचा आशीर्वाद असतो, म्हणून ते तुम्हाला करता आलं नाही आणि संबंध महाराष्ट्रातून तुमच्या ह्या व्हिडिओ क्लिपचा निषेध केला जातोय. कारण का ती परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीत दडपण्याचा प्रयत्न तुम्ही केला. येणाऱ्या कालखंडामध्ये मी स्वतः अमोल जाधवशी बोलणं केलं आणि अमोल जाधव 2 ऑक्टोबर महात्मा गांधींची जयंती तिथून आमरण उपोषण करणार आहेत. त्यांच्या काही मागण्या पूर्ण व्हावी अशीच आई भवानी आणि विठ्ठलचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ.